बाहेरचं प्रेम, आईच्या हातचं जेवण आणि डाएट आता ते पुढच्या सोमवारी हा विचार करून सगळं गपचूप खाऊन घेतलं. आणि मम्मीनी हे सगळी क्रॉकरी काढली होती जी 5 वर्षानंतर याचा मुहूर्त लागलेला आहे. मम्मीनी हे सगळं आमच्या दोघी मुलींसाठी लग्नाचं घेऊन ठेवलं होतं, पण आम्ही दोघी जणी आम्ही घेऊनच नाही गेलो. ह्याच विचारात जेव्हा आमचं घर होईल तेव्हा आम्ही हे सगळं घेऊन जाऊ. आणि आता बाय गॉड्स ग्रेस दोघींचे घरं झालेले आहेत, म्हणून दोघींनी त्या क्रॉकरीज वाटून घेतल्या आणि आम्ही आमचं घेऊन गेलो. इथे जियानाची नाटकी सुरू होते. जियानाला खायचं कमी आणि फक्त खेळायचं आहे आणि तिने तेच केलेलं आहे. म्हणून मग तिला स्पेशली घेऊन बसले, तिला खाऊ घातलं आणि हे बघा अजून सुरू झालं. दुसऱ्या दिवशी परत तोच नाश्ता बोलवला, परत तेच खाल्लं. आणि हे क्यूट असे आमचे सबस्क्रायबर आहे जे जियानाला भेटायला आले होते. थँक्यू सो मच. इतकं सारं आम्हाला तुम्ही प्रेम देता, स्वतःहून भेटायला येता, बोलता आमच्याशी आणि जियानाला इतकं छान गिफ्ट तुम्ही आणलं. थँक्यू फॉर दॅट. जियानाला ते गिफ्ट खूप आवडलेलं आहे. तुम्हाला जी वॉलवर फोटो दिसत आहे ना, ती आम्ही तिघं बहीण भावांची आहे. माझा भाऊ, माझी बहीण आणि मी. आणि दिवसाचा शेवट झाला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.